Match the following on page number 62. इथं वेट दिलेला आहे आणि इथं ऑब्जेक्ट दिलेले आहेत. हे ऑब्जेक्टचे जे वेट आहे त्या वेट बरोबर मॅच करायचं आहे. आता इथं सेपरेट वेट दिलेले आहे, त्याची काय करायची आहे, आपण ॲडिशन करायची आहे आणि ती कोणत्या ऑब्जेक्टच्या वेटची मॅच होते बघून पेअर त्यांची जॉईन करायची आहे. ऑन पेज नंबर 62 फर्स्ट वेट इज 5 kg, 1 kg and 2 kg. जर आपण यांची ॲडिशन घेतली 5 + 1 6, 6 + 2 8. आता हे जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये 8 kg काय दिसते इथं आपल्याला ई नंबर आहे तो आटा, शक्तिभोग आटा असं दिलेलं आहे. त्याचं वेट आहे 8 किलोग्राम. सो जॉईन this to E. Join first number to E. Second is 5 kg 250 gram 250 gram. आता हे जे वेट आहे ते kg मध्ये आहे म्हणजे किलोग्राम मध्ये, आणि हे जे वेट आहे दोन ते ग्रॅम मध्ये आहेत. पहिल्यांदा आपण ह्या दोन्हींची जर ॲडिशन केली, ग्रॅम मध्ये युनिट सेम आहे, युनिट सेम असेल तर आपण काय करणार आहोत इथं ॲडिशन. 250 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम इज इक्वल टू 500 ग्रॅम. 250 and 250 इज इक्वल्स टू 500 ग्रॅम. 500 ग्रॅम आणि हे 5 kg. kg आणि ग्रॅमची ॲडिशन होईल का? नाही, किलोग्रॅम आणि ग्रॅमचे ॲडिशन होत नाही. मग हे वेट कसं राहणार आपलं 5 kg अँड 500 ग्रॅम. जे ग्रॅममध्ये आहे त्यांचे ॲडिशन kg मध्ये 5 आहे ॲज इट इज. सो 5 किलोग्राम 500 ग्रॅम. आता या ऑब्जेक्टमध्ये कोणाचं वजन म्हणजे वेट, कोणत्या ऑब्जेक्टचं वेट हे आहे 5 kg 500 ग्रॅम, तर ते आहे सीचं. सो जॉईन दिस टू सी. जॉईन दिस टू सी. नंबर थर्ड 1 kg 1 किलोग्राम 500 ग्रॅम. 1 किलोग्राम 500 ग्रॅम कोणाचं वेट आहे? फर्स्ट बुक. सो मॅच हिअर. फोर्थ नंबर 250 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम इज इक्वल्स टू 250 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम इज इक्वल्स टू 500. यांची जर आपण ॲडिशन घेतली 250 देन वी गेट 500. ऑब्जेक्टमध्ये 500 ग्रॅम लंच बॉक्सचं जे वेट आहे ते आपण मॅच करणार आहोत. लास्ट 5 नंबर 1 kg प्लस 2 kg 1 kg 1 किलोग्राम प्लस 2 किलोग्राम इज इक्वल्स टू 3 किलोग्राम. आणि आता हे जे ग्रॅममध्ये आहेत त्यांची ॲडिशन सेपरेटली 500 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम 200 वी नो दॅट 250 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम इज इक्वल्स टू 500 ग्रॅम. आता हे 500 ग्रॅम प्लस दिस 500 ग्रॅम इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम. वी नो दॅट 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 1 किलोग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजेच काय असणार आहे 1 किलोग्रॅम. नाव दिस 3 kg इफ वी ॲड इन दिस 1 kg, इफ वी ॲड दिस इन दिस 3 kg देन वी गेट 3 kg plus 1 kg is equals to 4 kg 4 kilogram.
4 किलोग्रॅम ऑब्जेक्टमध्ये कोणाचं वेट आहे, हे जे फ्रुट्स आहेत त्यांचं काय आहे, 4 किलोग्रॅम वेट आहे. सो जॉईन टू डी. इथे काय केलेलं आहे आपण, पेअर मॅच केलेल्या आहेत वेट आणि ऑब्जेक्टच्या. नाव ऑन पेज नंबर 63, conversion of kilogram into gram. 1 kilogram is equals to 1000 gram. We know that 1 kilogram is equals to 1000 gram. Remember that 1 kg म्हणजेच काय असणार आहे, 1000 gram. 1 kg is equals to 1000 gram. एक्झाम्पल, इथं गिवन एक्झाम्पल आहे, म्हणजे कन्वर्जन करायचं. जे के जीमध्ये आहे आपण ते कन्वर्ट कशामध्ये करणार, ग्रॅममध्ये वेट कन्वर्ट करणार. एक्झाम्पल फर्स्ट इज कन्वर्ट द फॉलोइंग इनटू ग्रॅम. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू ग्रॅम. 3 kg. Here given weight is 3 kg means 3 kilogram, and here given weight is 5 kg, that means 5 kilogram. आता हे जे वेट आहे केजी मध्ये आहे ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ग्रॅम मध्ये. वी नो दॅट सोल्युशन स्टार्ट करताना आपण काय राईट करणार, पहिल्यांदा केजीचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये. 1 kg इज इक्वल्स टू 1000 g. 1 kg 1 किलोग्रॅम इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम. देअरफॉर 3 kg वेट आहे, 3 kg आहे. मग इथं 3 ॲज इट इज इंटू 1000 ने जर आपण मल्टिप्लाय केलं, 1000 g, g मीन्स ग्रॅम. 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 3000. 3 into 1000, वी नो दॅट 3 into 1000 इथं मल्टिप्लाय केले 1000ला, और 3ला कशाने मल्टिप्लाय केलेला आहे, 3 ने जर आपण मल्टिप्लाय केलं 1000ला, देन वी गेट 3000 ग्रॅम. दॅट्स मीन 1000 into 3, 300, 300, 3 into 0, 0, 3 into 1, 3 1 जा 3, आणि हे जे युनिट आहे ते ग्रॅम. इफ यू मल्टिप्लाय 3 by 1000 देन वी गेट 3000, आणि हे जे युनिट कन्वर्जन करताना के जी कशामध्ये कन्वर्ट होणार, जी मध्ये. 300 g, 3000 g. That means 3 kilogram is equals to 3 kilogram is equals to 3000 gram. 3 kilogram is equals to 3000 gram. Now next is 5 kg. 5 into 1000 gram. 5 नंतर जे 1000 मध्ये किती झिरोज आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये, 5च्या पुढे हाऊ मेनी टाइम झिरो येणार, 1 2 3. 5 राईट करायचं आपण इथं, आणि देन 3 झिरोज द्यायचे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार, मग 5 नंतर 3 झिरो येणार. म्हणजे इफ वी मल्टिप्लाय 5 by 1000 देन वी गेट 5000 ग्रॅम. 5 kg is equals to 5000 gram. Convert 5. Now सेकंड एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे बघा, कन्वर्ट 5 किलोग्रॅम 25 ग्रॅम इंटू ग्रॅम. इथं हे जे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं आपलं, इथं के जी मध्ये पण दोन्ही दिसतात, पण इथं के जी पण आहे आणि ग्रॅम पण आहे. अशा वेळी काय करायचं, हे जे ऑलरेडी ग्रॅममध्ये आहे ते कन्वर्ट नाही करायचं. हे जे 5 kg आहे म्हणजे 5 किलोग्रॅम आहे ते आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून ते जे येणारे आन्सर आहे त्याच्यामध्ये आपण 25 ग्रॅम काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. 5 kgचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत, ग्रॅममध्ये. 5 kg इज इक्वल टू 5 into 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 5000 ग्रॅम.
5,000 gram. Now add 5,000 gram with 25 gram as 5 kg 25 g is equal to 5,000 gram. म्हणजे हे जे 5 kg आहे ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करून काय आलेलं आहे 5,000 ग्रॅम प्लस 25 ग्रॅम. ॲडिशन केल्यानंतर 5,000 प्लस 25 0 plus 5 5 0 plus 2 2 0 as it is 5. आन्सर काय मिळालेला आहे 5,025 ग्रॅम.